नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त चटाकेदार, चटपटीत आणि कुरकुरीत पाणीपुरी बनवणार आहोत. पाणीपुरी सोबतच आपण पाणीपुरीचं तिखट पाणी, गोड पाणी आणि आलू मसाला कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. पाणीपुरीच्या पुऱ्या बनवायला आधी आपण कणिक मळूयात. त्यासाठी 1 कप जाड रवा घ्यायचा. इथे आपल्याला रवा जाडच घ्यायचा आहे, बारीक रवा नाही वापरायचा. पाव कप मैदा व चिमूटभर मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करूयात. त्यानंतर यामध्ये अर्धा कप एकदम कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे आणि आधी चमच्याने मिक्स करायचं, कारण पाणी खूप गरम आहे. आता मिश्रण हाताला सोसवेल असं झालं की हाताने हे पीठ मळून घेऊ. हे बघा, पीठ छान मळून झालेलं आहे. आता हा जाड रवा आहे, तर पीठ छान मुरलं पाहिजे, म्हणून यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटे बाजूला ठेवू. आपला रवा भिजतोय तोपर्यंत आपण पाणीपुरीसाठी लागणारं चिंचेचं गोड पाणी बनवू, किंवा याला खटई असे सुद्धा म्हणतात. त्यासाठी इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये अर्धा कप चिंच घेतली आहे. त्यामध्ये आता अर्धा कप गूळ टाकायचा आणि 1 कप पाणी टाकून मध्यम गॅसवर चिंच छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊ. तुम्ही हवं तर चिंच, गूळ आणि पाणी कुकरमध्ये टाकून कुकरला एक शिटी घेऊ शकता. आता 10 मिनिटे झालेले आहेत आणि चिंच मस्त मऊसूत शिजलेली आहे. आता ही शिजलेली चिंच व गूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला छान बारीकसर दळून घेऊयात आणि हे चिंचेचं पाणी आपण पुढे वापरूयात. मिक्सरमध्ये छान बारीकसर दळून झाल्यावर हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात व जे चिंच गुळाचं शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते आता यामध्ये टाकूयात. यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला व पाव चमचा जिरेपूड टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करूयात. हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे, तर यामध्ये अगदी पाव कप पाणी मिक्सरच्या भांड्यात विसळून यामध्ये टाकून मिक्स करायचं. आणि यामध्ये थोडी खारी बुंदी टाकून मिक्स करायचं. खारी बुंदी यामध्ये टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मस्त तयार आहे पाणीपुरीसाठी लागणारं चिंचेचं आंबट गोड पाणी. आता 20 मिनिटे झालेले आहेत आणि पीठ पण छान भिजलेलं आहे. हा जाड रवा होता, पण पीठ छान मुरलं गेलं आहे. ही कणिक आता 2 ते 3 मिनिटे छान मळून घेऊयात. मी जे इथे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे आपली पाणीपुरीची जी पुरी आहे ती मस्त टम्म फुगलेली आणि कुरकुरीत बनणार आहे. इथे पीठ छान 2 ते 3 मिनिटे मळून झालेलं आहे. याचे आता छान एकसारखे लहान लहान गोळे बनवूयात, म्हणजे आपल्या पुऱ्या फटाफट लाटून होतील. इथे बघा, मी अर्ध्या कणकेचे छान छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत. हे कणकेचे गोळे एका भांड्यात ठेवून त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे गोळे सुकणार नाहीत. आता कणकेची एक गोळी घ्यायची आणि हलक्या हाताने एकसारखी लाटून घ्यायची, म्हणजे जाड बारीक नाही लाटायची. ही पुरी पोळीपेक्षा थोडी पातळ लाटायची आणि पुरी लाटताना पुरीची बाजू पलटवायची नाही. इथे छान पुरी लाटून झालेली आहे. आता ही लाटलेली पुरी अशीच्या अशी कॉटनच्या स्वच्छ व कोरड्या कापडावर टाकायची, म्हणजे पुरीची बाजू पलटवायची नाही. जी बाजू पोळपाटावर असते तशीच कापडावर ठेवायची.
आणि पुरी लाटताना बाकीचे गोळे झाकून ठेवायचे, कारण रवा असल्यामुळे तो सुकू शकतो. आता आपण दुसरी पुरी लाटूयात. कणकेच्या गोळ्यावर एकदा लाटणं आडवं व एकदा लाटणं उभं फिरवूयात. म्हणजे पुऱ्या छान फटाफट लाटून होतील. तुम्ही हवं तर लांबसर आकाराच्या सुद्धा पुऱ्या लाटू शकता. ही बघा, दुसरी पण छान पातळसर पुरी लाटून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊ. इथे बघा, मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्या आता आपण तळून घेऊयात. पुऱ्या तळायसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पुऱ्या तळायला तेल छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे. म्हणजे तेलातून अगदी धूर पण निघायला नको. पण तेल छान गरम असलेलं पाहिजे. म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगतील. इथे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता या गरम तेलात पुरी टाकूयात. पुरी कापडावरून उचलून जशीच्या तशी तेलात टाकायची. म्हणजे पुरीची खालची बाजू खाली आणि वरची बाजू वरच राहिली पाहिजे. पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने पुरीवर असं तेल सोडायचं आणि मग पुरीची बाजू पलटवायची. हे बघा, एकूण एक पुरी छान टम्म फुगत आहे. ह्या पुऱ्या मीडियम टू हाय फ्लेमवर तळायच्या आणि छान खरपूस रंगावर तळायच्या. हे बघा, पुरी छान खरपूस तळून झालेली आहे. ती काढून घेऊयात. पुऱ्या तर फुगतील, पण खरपूस नाही तळल्या तर त्या काही वेळाने मऊ पडतील. म्हणून पुऱ्या मस्त खरपूस रंगावरच तळायच्या. इथे बघा, मस्त खरपूस रंगावर पुऱ्या तळून झालेल्या आहेत. छान कुरकुरीत पुऱ्या बनवून तयार आहेत. फक्त 2-3 पुऱ्या फुगल्या नाहीत, तर काही हरकत नाही. त्याचा वापर आपण आलू चाट करायला सुद्धा करू शकतो. मी एक पुरी तुम्हाला फोडून दाखवते. बघा, किती मस्त कुरकुरीत पुरी बनलेली आहे. इथे आपल्या पुऱ्या आणि चिंचेचं आंबट गोड पाणी बनवून झालेलं आहे. आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी आणि आलू मसाला बनवूयात. पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, पाव कप पुदिन्याची पाने, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या अंदाजानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला व चवीपुरतं मीठ टाकून सर्व जिन्नस पाणी न टाकताच मिक्सरला फिरवून घेऊयात. मिक्सरला फिरवून घेतल्यावर यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान बारीकसर वाटून घेऊ. मिक्सरला छान बारीकसर फिरवून घेतल्यावर हे वाटण एका भांड्यामध्ये टाकूयात आणि यामध्ये आता मस्त थंडगार पाणी ओतूयात आणि मिक्स करूयात. हे पाणीपुरीचं पाणी थोडं टेस्ट करून बघायचं. जर यामध्ये काही कमी वाटत असेल तर आपण ॲड करू शकतो. मला यामध्ये थोडं मीठ कमी वाटत आहे, तर यामध्ये थोडं मीठ ॲड करून मिक्स करूयात. यामध्ये आता थोडी खारी बुंदी टाकूयात आणि मिक्स करूयात. तयार आहे पाणीपुरीचं तिखट पाणी. पाणीपुरीमध्ये भरायला आलू मसाल्याचं जे स्टफिंग असतं ते आता आपण बनवूयात. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहेत. ते स्मॅश करूयात. त्यानंतर यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 चमचे उकडलेले चणे, अर्धा चमचा लाल मिरची पूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला व पाव चमचा काळं मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. तयार झाला मस्त आलू मसाला. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये थोडी खारी बुंदी सुद्धा ॲड करू शकता. इथे आता तयार झालेला आहे
मस्त टम्म फुगलेलं पाणीपुरी, पाणीपुरीसाठी लागणारं तिखट आणि गोड पाणी आणि आलू मसाला. आता मस्त पाणीपुरी तयार करूयात आणि तिचा आस्वाद घेऊयात. पाणीपुरी फोडून त्यामध्ये आलू मसाला भरूयात आणि आवडीनुसार तिखट किंवा गोड पाण्यासोबत मस्त पाणीपुरी खाऊयात. मी तर पाणीपुरी टेस्ट करून पाहिली. खरंच चवीला खूप अप्रतिम झालेली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने पाणीपुरी नक्की करून बघा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.